नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरात किन्नर समाजाचा आखाड पाणीपूजा सोहळा उत्साहात संपन्न। किन्नर समाजाच्या पारंपरिक आखाड पाणीपूजा सोहळ्याचा धूमधडाका छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या धार्मिक सोहळ्यासाठी राज्यभरातून किन्नर समाजातील गुरु त्यांच्या शिष्यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले होते। धार्मिक विधी, देवीची मिरवणूक आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। आखाड पाणीपूजेच्या निमित्ताने देवीची विधिवत पूजा करून भव्य शुभ मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत विविध जिल्ह्यातून आलेल्या किन्नर समाजातील गुरु आणि शिष्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलाय। सहभागी मान्यवरांवर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले। मुंबई, पुणे, सोलापूर, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून किन्नर समाजातील प्रमुख गुरु व त्यांच्या शिष्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। या निमित्ताने समाजातील एकोपा, परंपरा आणि परस्पर बंधुभावाचे दर्शन घडले। यावेळी किन्नर समाजाला दान, धर्म व सहकार्य करणाऱ्या नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। दानधर्म करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि सुख समृद्धी नांदो अशी प्रार्थना करण्यात आली। तसेच राज्यातील शेतकरी आणि बळीराजा सुखी राहावा, शेतीला चांगले पीक मिळावे, पाऊस मुबलक पडावा आणि सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी नांदावी यासाठी देवीचरणी प्रार्थना करण्यात आली। कार्यक्रमात कमला गुरु, शिल्पा गुरु, कोमल गुरु यांच्यासह किन्नर समाजातील अनेक मान्यवरांचा सहभाग होता। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या समाज बांधवांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे यंदाचा आखाड पाणीपूजा सोहळा विशेष आकर्षणाचा ठरला। धार्मिक परंपरेसोबत सामाजिक एकता आणि सर्वांच्या कल्याणाचा संदेश देत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला। नमस्कार, मी कोमल, राहणार छत्रपती संभाजीनगर येथे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी आखाड पाणी काढलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी मी हे पाणी काढत असते। सर्वांना देव सुखाचे ठेव, सर्वांचे आरोग्य चांगले राहू। आमचे तसेच पुण्यावरनं मनीषा डॉक्टर ह्या आलेल्या आहे, आशिकाजी ह्या आलेल्या आहे। पुणा, कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा, मुंबई, नाशिक, धुळे, मालेगाव, गंगापूर सगळ्या मराठवाड्यातला किन्नर माझ्या पाण्याला आलेले आहे। महाराष्ट्राचा समाज इथे जमा झालाय, समाजाकडनं आणि सरकारकडनं काय अपेक्षित? अहो, समाजाकडनं सरकाराकडनं काय अपेक्षा करायची? एक तर इथं बाप भीक मागू देईना, नाही पोट भरू देईना, नागरिक आम्हाला स्वीकारत नाही आणि सरकार दिलेली सुविधा आमच्यापर्यंत येऊ देत नाही। याचं असं झालंय आमचं, आम्ही समाजासाठी एक मान्य करतो, जसं समाजाने सर्वांना अपनावलेलं आहे तसं आम्हालाही अपनाव आणि आम्हाला एक मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा। तुमच्यासाठी आता नवीन योजना चालू केल्या, कसं बघता? बीज भांडवल योजना जे चालू केलेल्या आहे त्या काही किन्नर समाजापर्यंत आलेल्या नाही आतापर्यंत, त्या आमच्यापर्यंत आल्या पाहिजे। SR मध्ये मी किन्नर समाजाने अजून नाव नोंदणी केलेली नाही, आपण करणार का? समाजाला आव्हान करणार का? ते नाही, हो नक्कीच करणार आम्ही। मालेगाव, येवला, नाशिक सगळ्या शहरामधून आपले किन्नर समाज आलेला आहे। हा पाणी दरवर्षी आखाडाचं पाणी कोमलताई काढत आहे। काय वाटतं, समाजाकडून काय अपेक्षित आहे? नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मयुरी ताई साहेब। मी मुंबईवरून आलेली आहे। इकडे महालक्ष्मीचा म्हणजे तीच बरखेडची लखाबाई तिचा वार्षिक दरवर्षीप्रमाणे आखाड महिन्यात कार्यक्रम होतो। त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे आलेले आहे, पुण्यातून आलेले आहेत, मुंबईवरून, धुळ्यावरून आमचे सगळे जेवढे पण किन्नर आहेत ते आलेले आहेत आणि आम्ही ही पूजा दरवर्षी करतो आमच्या जजमानांसाठी, जे आमच्या पोटाला देतात, त्यांच्या मुलाबाळांना सुख लागू दे, त्यांच्या नोकरी धंद्यात यश राहू दे, त्यांच्या हातापायात ताकद शक्ती राहू दे, डॉक्टर दवा गोळी पासून ते कायम लांब राहू दे म्हणून आम्ही वार्षिक पूजा करतो आमच्या जजमानांसाठी, जे आमच्या पोटाला देतात ना त्यांच्यासाठी, जे नाही देत त्यांच्यासाठी पण आम्ही। महाराष्ट्रातील बळीराजासाठी काय आशीर्वाद मागणार तुम्ही? काय म्हणताय? शेतकऱ्यांसाठी काय आशीर्वाद मागणार? शेतकऱ्यांसाठी आम्ही आशीर्वाद मागणार, पीक चांगलं येऊ दे बाबा, पाऊस भरपूर पडू दे, पीक चांगलं होऊ दे, त्यांना योग्य तो दाम मिळू दे बाजार भावात, त्यांना चांगलं यश मिळू दे। बळीराजा आहे आमचा महाराष्ट्राचा, शेतकरी येत आम्ही, शेतकरी येत आम्ही। नमस्कार, मी पुण्यावरनं पुन्हा बोलते, पुणेकर। तर आज भव्य दिव्य लक्ष्मीबाईचा आज आखाड पाणीचा सोहळा भरलेला आहे।
छत्रपती संभाजीनगर मध्ये मंगलामुखी चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही सगळे उपस्थित आहे. आई माई माऊली करून सगळ्यांची बाळ गोपाळ सगळ्याची सुखाची लावते सगळ्यांची एक आनंदाची ठेवते भगवती करो. जे माय माऊली आम्हाला देणारे त्याच्या पाणी त्यांची माय माऊलीला भरपूर खूप यश बळकत ठेवते. त्यांच्या घरामध्ये सुखामध्ये यश बळकत ठेवते. बस एवढ्याच आशीर्वाद मी माय माऊलीकडे करेन. लक्ष्मीच्या नावानं लखाबाईच्या नावानं आई राधा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे आलेले आहेत. पुण्यातून आलेले आहेत, मुंबईवरून धुळ्यावरून आमचे सगळे जेवढे पण किन्नर आहेत ते आलेले आहेत. आणि आम्ही ही पूजा दरवर्षी करतो आमच्या जजमानांसाठी जे आमच्या पोटाला देतात. त्यांच्या मुलाबाळांना सुख लागू दे, त्यांच्या नोकरी धंद्यात यश राहू दे, त्यांच्या हातापायात ताकद शक्ती राहू दे, डॉक्टर दवा गोळीपासून ते कायम लाभ राहू दे म्हणून आम्ही वार्षिक पूजा करतो आमच्या जजमानांसाठी जे आमच्या पोटाला देतात ना त्यांच्यासाठी, जे नाही देत त्यांच्यासाठी पण आम्ही महाराष्ट्रातील काय म्हणतात शेतकऱ्यांसाठी काय आशीर्वाद मागणार? शेतकऱ्यांसाठी आम्ही आशीर्वाद मागणार. पीक चांगलं येऊ दे बाबा, पाऊस भरपूर पडू दे, पीक चांगलं येऊ दे, त्यांना योग्य तो दाम मिळू दे बाजार भावात, त्यांना चांगलं यश मिळू दे. बळीराजा आहे आमचा महाराष्ट्राचा, आम्ही शेतकरी येत आम्ही मिरवणूक ही या ठिकाणी काढत आहे ती आम्ही सगळे किन्नर समाज 700-800 किन्नर समाज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. त्याच्या जल्लोषात त्या आखाड पाण्यामध्ये पूर्ण किन्नर समाज इकडे आलेला मालेगाव येवला नाशिक सगळ्या शहरामधून आपले किन्नर समाज आलेला आहे. हा पाणी दरवर्षी आखाडाचं पाणी गोमाताई काढत आहे. काय वाटतं समाजाकडून काय अपेक्षित आहे? पाटील आम्ही पुण्यावरून आलेलो आहे. आज संभाजीनगर मध्ये भव्य दिव्य महालक्ष्मी देवीचं जी मिरवणूक यात्रा आहे आणि मिरवणूक आहे. ते पूजेचं महत्व खरं सांगायचं झालं तर जे समाज आहे जो आम्हाला देव दान धर्म त्यांच्यासाठी जे आशीर्वाद म्हणून ह्या पूजा ठेवलेली आहे. आणि आम्ही देवी प्रार्थना करतो भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजाचं सुख येऊ दे. धन्यवाद. नमस्कार, मी गायक साई खरात आहे आणि आज आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप मोठ्या आनंदात खूप मोठ्या उत्साहात आज हा पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी आईचा आखाड पाण्याचा सोहळा आयोजित केलेला आहे. आणि भरपूर सगळे भाविक भक्त मित्र परिवार इंस्टा फॅमिली व आमचे सर्व समाज लांबून या ठिकाणी आलेले आहेत. तर यांचं सर्वांचं मनापासून एक तर धन्यवाद. आणि आखाड पूजनाच्या काय शुभेच्छा द्याल? आखाड सभेला एवढेच शुभेच्छा देणार आम्ही. जे भाविक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आई साहेबाचा आशीर्वाद व महाप्रसाद मिळावा